उद्देश काय हे आपण त्याच्याकडून जाणून घ्या. सर, आज एक कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थितपणे या ठिकाणी यशस्वीरित्या आपण या ठिकाणी सुरू आहे. एकच हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय? महाराष्ट्र शासनानं फेब्रुवारी महिन्यामध्ये नागरिकांना लोकाभिमुख प्रशासनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला, जेणेकरून प्रत्येक महसूल मंडळामध्ये महाराजोत्सव शिबिर घेऊन नागरिकांना एका छताखाली विविध विभागाच्या सर्व योजनेचा लाभ एका छताखाली देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित केलेलं आहे. आता आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये हे 6वं शिबिर आहे. सगळ्या मंडळामध्ये आपण शिबिर घेतलं, याची 1 महिन्यापासून पूर्वतयारी करण्यात आली आणि आज आपण या ठिकाणी या शिबिरामध्ये प्रत्यक्षात विविध योजनेचा लाभ देखील देत आहोत. विविध प्रकरणामधील फेरफाराची प्रलंबित प्रकरण असोत, सातबाराचे विषयी दुरुस्ती असोत, त्यासोबतच संजय गांधी निराधार योजना, विविध अर्थसहाय्य योजनेचा लाभ असेल, मोजणीचे प्रकरण असतील, पुरवठा विषयक काही समस्या असतील, यासोबतच या ठिकाणी आपण जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, विविध शालेय दाखले या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांना लाभ दिलेला आहे. आज या ठिकाणी आपण पाहत आहात तहसील कार्यालयाचे मंडळस्तरीय अधिकाऱ्यांचे, सामाजिक अर्थसहाय्य विभागाचे, आपले सरकार केंद्र आधार दुरुस्तीचे काम, पुरवठा नागरिक विभागाचे सर्व अधिकारी, आरोग्य विभागाचे तपासणी शिबिर, ग्रामपंचायत, ग्रामविकास खात्याचे अधिकारी, कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी उपस्थित, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, त्यानंतर परिवहन महामंडळाचे या ठिकाणी कॅम्प आहे. बँकेचे संबंधित सर्व प्रलंबित कामे, निवडणूक विभागाची कामे, शालेय विभागाची कामे, या ठिकाणी आपण जवळपास 16 विभागाच्या अधिकाऱ्यांचा स्टॉल एका ठिकाणी लावलेला आहे. आज सकाळपासून या ठिकाणी नागरिक येऊन आपल्या विविध लाभाचा अर्ज भरून देत आहेत आणि गेल्या महिन्यापासून केलेल्या सुविधांचा आपण या ठिकाणी वाटप केले. निश्चितच